जिथे बघा मॅच सुरू होण्यापूर्वीच आपण पारितोषिक लावूया. मॅचमध्ये पारितोषिक आपण लावून नाहीत तर मॅच सुरू होण्यापूर्वीच पारितोषिक लावूया. जयजी डायरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपये असतील तलवडे संघासाठी. आणि आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 पारितोषिक असेल. आणि तलवेला टीम जी क्वालिफाय झाले यांच्यासाठी सायली फार्म हाऊसवरती शुक्रवारी जेवण असेल. आयोजक पण तिथं आहेत, जय मल्हार भाकरीचा पाडा. आणि त्याचबरोबर वैष्णवी कंस्ट्रक्शन अंथरट हे पिंपरोली ग्रामपंचायतमधील सर्व संघ आपण पाहतो आहे तिथे जेवणासाठी असतील. त्याचबरोबर आयोजक त्या ठिकाणी उपस्थित असतील. या स्पर्धेचे आयोजक तर चंदूदादा सोनवणे यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आहे. अर्थात प्रेम चंदू सोनवणे विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. इथं पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो चौकार आलाय. थँक्यू जी मास्टर. आता बघा शेवटचे काही वेळ राहिले. जयेश दादा दायरे मला म्हणतात आता षटकार नाही लागला, षटकाराला 500 रुपये होते ना बॅनरला, आता चौकार लागला तरी 200 रुपये. हां बॅनरला, हां तुमच्याच ना जय डायरे. त्यांचा बॅनर पाहिलं तिथं बघा शेवटची ती बसण्याचा स्टँड आहे ना आपला. चला माननीय मिलिंदजी विर्ले साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 2000 कॅश प्राईज असेल. तर जयेशजी डायरे यांच्याकडून प्रत्येक जेलला 100 आणि आमचे चंदूदादा सोनवणे यांच्याकडून 100. आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000, प्रत्येक कॅशलाही 100, प्रत्येक विकेटला 100. इथे पाहतो आपण डॉट चेंडू. चंदू दादा आता प्रत्येक डॉटला आता पैसे लावायचे का आता, तर जरूर आपण पाहतोय या पुढील प्रत्येक डॉट चेंडूसाठी जयेश डायरे यांच्याकडून 100, लगातार 2 डॉटला 100 आणि चंदू दादा यांच्याकडून लगातार 2 डॉटला 100. ला जेव्हा मी पेन खारपाटला होतो सरपंच साहेब, तिथे सरपंच ट्रॉफी होती. पैसे फक्त प्रत्येक रनसाठी पैसे लागले होते आणि स्कोरर अक्षरशः पागल झाला होता. प्रत्येक स्कोर मागे पैसे वाढत होते तिथे. आणि पारितोषिक असं नव्हतं 131 133 आणि ते मोजता येत नव्हतं एवढं पारितोषिक होतं. इथे टॉस केलाय चेंडूला, बराच काळ चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडूचा राजेश पाठलाग करतो जरूर, पण या दरम्यान चेंडू थांबत नाही आहे, जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार.
थँक्यू जिथे मास्टर. बघा सरपंच साहेबांचा जो बॅनर आहे माननीय महेशजी विर्ले साहेब, जिथे आता पाहतो डिफेक्सच्या कव्हरच्या थोडं वाईडिश आहे बघा, लॉंग ऑनला सरपंच साहेब बॅनर आहे. शिवशाही ग्रुपकडून त्या बॅनरवरती षटकाराला तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज. या ठिकाणी एक धाव आपण पाहतो, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतो बघा, याला बोलतात नशीब बलवत. तर काय करणार शोएब अख्तर, इथे नशीब बलवत तर आहे. फाटक पडण्यापूर्वी फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. इथे सुरेख फटका, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे, रस मिळतील. इथे आला षटकार. थँक्यू टी मास्टर. बघा ही सुवर्ण संधी कधी भेटत, सरपंच साहेब या ठिकाणी होते. महेश दादा तुमच्या जवळ चेंडू आता पडला होता, जर झेल पकडला असता तर सरपंच साहेब आल्यानंतर सांगितलंय शिवशाही ग्रुपच्या ज्याही मेंबरने झेल पकडला त्याला 5000चं पारितोषिक आहे. बघा नवनाजी बागडे साहेब, चेंडू महेशजी आजार यांच्या जवळ पडला, जर तो पकडला असता तर 5000चं पारितोषिक भेटलं असतं. आणि सरपंच साहेब महेश हजारे हे एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत तिथे शिवशाही 11 या नावाने ते जरूर खेळणार आहेत. हां 1, 2, 3, 4 मे मध्ये आपण पाहतो सूरजजी गोडविंदे आयोजित त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. ते यंगस्टारमधून ते खेळतील, म्हणजे यंगस्टारमध्ये एक वयस्कर. आणि नवनाजी बागडे तिथे खेळले तर सूरजजी गोडविंदे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 10,000 रुपये पारितोषिक असेल, पण ओपनिंगला यावं लागेल. तर जाऊया मैदानावर. थोडीशी गंमत आपण पाहतोय, गंमत पाहिजे, रात्र आहे, हसल्यामुळे वय वाढतं म्हणतात. गोलंदाज तयार, चांगला चेंडू, आपलातून गोलंदाज आहे. या गोलंदाजा समोर पंचांची भूमिका करणे खूप अवघड आहे, कारण याचा चेंडू पडल्यानंतर कुठेही वलन घेत असतो. एक अतरंगी गोलंदाज म्हणून त्याकडे मी बघतो नेहमीच. इथे डॉट चेंडू आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. रुपेशला आपण या ठिकाणी पाहतोय. बराच काल चेंडू हवेमध्ये, झेल जरूर भेटला होता. क्षेत्ररक्षक मला वाटतंय गुरु होता का तिथे, गुरुनाथ बाबरे होते त्या ठिकाणी. बापरे, झेल सोडला बाबरेने. श्री 11 चांदई संघ आपण पाहतोय, आपला तो धावसंख्या उभारले. नरेंद्र कुमारे पुरस्कृत संघ आपण या ठिकाणी पाहतोय. श्री 11 जयशंकर चांदई या ठिकाणी खेळत असताना इथे बॅटलाच बर्ष झाला का, जरूर जरा बर्ष. फलंदाज बाद बी के ज्योती व्यासपीठावरती जयेश जायडेने लगेच सांगितलं फलंदाज बाद आहे. अचूक लक्ष आहे त्यांचं चेंडूवरती. अजूनही जर विकेट घेतली तर आमचे चंदूदादा सोनवणे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि त्यानंतर अजून एक घेतली आत्मारामजी गोडविंदे यांच्याकडून 2000, जयजी डारे यांच्याकडून 1000, मिलिंदजी विर्ले साहेब यांच्याकडून 2000 आणि प्रत्येक विकेटला 500. तो 500चा पारितोषिक या ठिकाणी जरूर लागू झाला आहे. या ठिकाणी गोलंदाज रुपेशला आणि आप्पासाठी 100 रुपये आणि रुपेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आमचे आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. चंदू दादा काही टेन्शन नाही, आपलीच पोरं. हां होऊन जाऊन दे त्यांचा खर्च, होऊन दे खर्च. तो व्यासपीठावरती विराजमान आहेत ना सरपंच, तो होऊन दे खर्च. गोलंदाज तयार.
इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता त्याच पद्धतीने पाहिलं गेलं तर आपण पाहतो डॉट चेंडू साऊंडचा आवाज बाहेर फेकतो सूरज साऊंड बाहेरच फेकणार दादा इथे चांगला आपण पाहतो चेंडू फलंदाज या ठिकाणी धाव बाद होतोय वैभव आपण पाहतो बागारी परततो आणि स्ट्राईकला आलाय तो नितेश भुईरला आपण पाहतोय नितेश भुईर बायकर मॅन आहे धावसंख्या स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती अजूनही आपण पाहतो 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय ऋतिक आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला सर ऋती आज राजगोरे नाही आहे संघाचा ओपनर नाही आहे ओंकार नाही आहे एक्झामसाठी आपण पाहतो ते आज संघामध्ये नाही आहेत गोलंदाज रुपेश आपण स्ट्राईक आपल्याकडे का नितेशने घेतली शेवटच्या चेंडूवरती इथे चेंडू निघाला 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे रस मिळतील 4 इथे आला चौकार चला टॅक्युटी मास्टर या सेकंड सेमीफायनल साठी टॉस साठी यायचंय जीवन 11 मोरबे संघ इथे श्री 11 सोमदाई 11 संघ या ठिकाणी कॅप्टन उपस्थित आहे दादा या आपण टॉस साठी लगेच जीवन 11 मोरबे संघ कॅप्टन या धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल धावा काही महाग नाही आहेत धावा बघूया कशा प्रकारे होतील कारण एकीकडे आहे ऋतिक आणि आपण पाहतोय आतिश हे गोलंदाज आणि दुसरीकडे पाहिलं गेलं संदीप अर्थात अप्पा त्यानंतर आपण परेश गुरुनाथ बाबरे आणि त्याचबरोबर पाहतो अक्षय हे फलंदाज आपण पाहतोय अक्षय तुले आपण अशा आघाडीचे फलंदाज आहेत तर जरूर आपण आता पारितोषिक पलटी होईल आता चंदूदादा सोनवणे यांच्याकडून चौकार आणि षटकार अटीसाठी चौकारसाठी 500 आणि षटकारासाठी 1000 मिलिंददादा विर्ले यांच्याकडून चौकार अटीसाठी 1000 आणि षटकार अटीसाठी 2000 आणि प्रत्येक षटकार 500 रुपयाचा पारितोषिक त्यानंतर आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून चौकार अटीसाठी 2000 षटकार अटीसाठी 3000 प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपये जयजी डारे यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकार 200 रुपयाचा पारितोषिक आणि हॅट्रिकसाठी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी जयजी डारे यांच्याकडून 1000चा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय सरपंच साहेब कोण म्हणतो आपला आपला जिल्हा बोलेल का तालुका आदिवासी जिल्हा कोण बोलेल तालुका बोलेल पैसाचा खेळ आहे तिकडे फुटावरती आपल्या वारवरती चालतो मजा आहे क्रिकेट आहे आणि क्रिकेटला आपण पाहतो नेहमीच प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहेत आता जे उरलेत ना या अगोदर होती गर्दी आता दर्दी प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतोय हिशोब घेतला जाईल आमचे नवनाथ साहेबांनी सांगितलंय अक्षय दुले आणि संदीप हजारे अर्थात आप्पा 1 वर्षाच्या गॅप नंतर हे संघ आपण पाहतोय एकत्रितपणे मैदानावरती लढत असताना आणि बोलताना शेर कितना भी देन अप्पा आणि रुपयेचे 100-100चा पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय शेर कितना भी दिन भूखा रहे वो घास नहीं खाता और शिकार करना छोड़ता नहीं
आणि त्याच पद्धतीने पाहिलेलं आप्पा बरेच दिवस शांत होता, पण पहिल्या 3 सामन्यामध्ये अग्रेसर होत असताना चांगली कामगिरी आप्पाने केली. सुरेख कामगिरी करताना दिसला आप्पा. बघा जयजी डारे यांच्याकडून पण ते रुपेश आणि आप्पासाठी ते 100-100चा पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. मॅच आणि पाहतो ऋतिक कोलंबे गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. चला आले का बाबू, आले कॅप्टन ते जीवन इलेवन मोरबे संघाचा कॅप्टन. चला आपण टॉससाठी. बघा तलवडे संघ या ठिकाणी विजयी होतोय. तर आत्मारामजी गोडविंदे साहेब आणि सूरजजी गोडविंदे साहेब यांच्याकडून जेव्हा हे बोलतील तलवडे संघ त्या दिवशी आपण पाहतो त्यांना एकविरा ट्रिप असेल. आणि स्टेजवरतीचा षटकार ठोकला पपेजी विर्ले साहेब विद्यमान उपसरपंच यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि आमच्या शिवशाही ग्रुपनी तो झेल पकडला, तो आईवा झेल पकडला. तर बघा लगेच ओ सरपंच साहेब कृष्णा घाटे साहेब लगेच चेअर घेऊन पुढे गेलेत. शिवशाही ग्रुपच्या मेंबरला 5000चं पारितोषिक आहे विदाऊट GST. माननीय कार्यसम्राट सरपंच महेश शेठ विर्ले साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. ते पाहतो आपण पाहतो तर का आपण पाहायला गेलं थोडासा ओरड चेंडू पाहायला गेला. पंतांनी सांगितलं हाईट मोजणी केली आणि बॅटची एज पण या ठिकाणी पाहिलेली पंतांनी सांगितलं. एज त्या ठिकाणी पाहिली गेली. एक धाव आपण पाहतोय या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड ओपन होतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 9 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे आता. 9 चेंडू 22 धावा. 22 आकडा म्हटलं गेलं सरपंच साहेब अंगाला काटा मारतो. 22 मार्च 2020 भारतामध्ये आलेला कोरोना. इथे पाहतो वैभव पोहोचला जरूर. बघा याला बोलतात अकलेचा बुद्धीचा वापर. झेल होत नाही पण शरीर त्याप्रमाणे झोकला गेला, चेंडू अडवला जातोय आणि त्याबद्दल हुशार आहे. गेलेली मॅच पाहिली होती मी, अजूनही ती मॅच आठवते मला. 18-19 या काळातली मॅच होती आणि कोलुलीच्या मैदानावरती वैभवने लगावलेले ते 5 षटकार अजूनही मला ते आठवतात. कारण गेलेली मॅच कशी काढायची त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिले. कारण आता हे केंद्रीय पंचायत राज चषकमध्ये आपण पाहिलं होतं 3 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना 3 चेंडू 3 षटकार ठोकले होते वैभवने. ही ताकद आहे. आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली तिसऱ्या राऊंडला. श्री इलेव्हन नावाने सध्या तरी डंका त्यांचा गाजतोय आपण पाहतोय रायगड ठाण्यामध्ये. इथं पाहतोय शरीरभेदिक चेंडू आपण पाहतोय. ऋतिक हा गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतो. लेगबाईची धावा आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 4. विजयासाठी 6 चेंडू 19 धावांची गरज. या धावांचा पाठला कशा प्रकारे होईल हे जरूर आपण ऐकूया. पण तत्पूर्वी आपण पाहतो टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी मी चंदूदादा सोनवणे यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. एकीकडे जीवन इलेव्हन मोरबे, दुसरीकडे असेल श्री इलेव्हन सोमजाई गुणगे संघ. या 2 संघादरम्यान आखेच्या अंतरावरती गाव येते. तर चंदूदादा सोनवणे यांच्याकडून बघा प्रत्येक षटकाराला गुरुनाथ बापरे यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. दादा टॉस केला जाईल. त्या दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच जा. ही ओव्हर सुरू होण्यापूर्वी आपण टॉस या ठिकाणी करून घेऊया. कारण कॅमेरा तिथपर फिरला जाईल. सध्या कॅमेरा फिरू शकतो कारण एंड तो आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. टॉस या ठिकाणी केला जातोय. ताप केला चेंडूला आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस या ठिकाणी होतोय. 5 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे.
ह्या धावा जर पटकवल्या अक्षयने तर अक्षयसाठी आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून 5,000चं पारितोषिक असेल. तर श्री 11 सोमदाई 11 गुणगे संघ आपण पाहतो टॉस जिंकलाय. आणि दुसरीकडे जीवन 11 मोरबे संघ हितगुज चालू आहे. सोयीर संबंध जोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. ओके, कीप इट अप. या ठिकाणी पाहतो आपण जरूर नाना कांबळे आयोजन आमचं घरचं होतं त्याच्यामुळे आम्ही पाहिलं गेलं थोडंसं आम्ही जपून होतो. या ठिकाणी प्रत्येक चौकाराला आत्मारामजी गोडविंदे यांच्याकडून 100 रुपये आणि आमचे जयजी डारे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आहे आमच्याकडे पोहोचलंय. जरी पेन बँक बंद झाली असेल पण आमच्याकडे HDFC, कॅनरा बँक, बडोदा बँक, अंबरनाथ बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, HDFC चालू आहेत, ICICI चालू आहे. त्याच्यामुळे टेन्शन नाही आम्हाला. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 14 धावा. इथं पुन्हा एकदा शॉट खेचचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी आपण पाहिली जाते. आता 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3 षटकार लगावा. 2,000चं पारितोषिक चंदूदादा सोनवणे यांच्याकडून 2,000 रुपये. मिलिंद दादा यांच्याकडून पण 2,000. त्याचबरोबर आमचे आत्मारामजी गोडविंदे साहेब यांच्याकडून 2 षटकाराला 5,000चं पारितोषिक मिलिंदजी विर्ले साहेब यांच्याकडून. इथं कालवा टप्प्याचा चेंडू आपण पाहिला गेला. एकच धाव या ठिकाणी आपण पाहतोय. रूम दिले नाही, जागा दिली नाही. आता 2 चेंडू आणि 2 षटकाराची गरज आहे. किती पाहिजे? 12 पाहिजेत ना आता. एक मिनिट 4 बॉल झाले दादा. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे पाहतो आपण इथे फायनलमध्ये पोहोचलाय श्री 11 जयशंकर चांदई संघ. आणि आपण पाहतोय इथे पारितोषिक या ठिकाणी आहेत. सुरेश दादा द्या त्यांना. आप्पासाठी 200, रुपेशसाठी